इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. आमच्या इकडचे पण अंबरनाथ असतील, बदलापूर असतील, तिकडचे पत्रकार या ठिकाणी आले, त्यांचं स्वागत करतोय ते. आणि आज पहिल्यांदा ठाणे शहरामध्ये, कारण की हा कुठल्या एका शहराचा प्रकल्प नाहीये. अंबरनाथ आहे, बदलापूर आहे, उल्हासनगरमध्ये आहे. तर कुठल्या एका शहरामध्ये घेतला असतं तर लोकांना वाटलं असतं अरे तिकडचे का घेत आहे. म्हणून हे त्रयस्थ ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी सगळेच आपले मीडियाचे, ठाण्याचे पण असतील किंवा आमच्या अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर सगळे पत्रकार या ठिकाणी आले. त्यांचं सगळ्यांचं धन्यवाद इथे व्यक्त करतो. आणि आज तो MMR क्षेत्रामधील अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, उल्हासनगर असेल, या सगळं जो भाग आहे, या भागामध्ये आपण जर पाहत असाल की गेले काही वर्षांमध्ये जेव्हा मुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री ठाणे जिल्हा होते, त्यांचं बारीक लक्ष जे आहे ते या पूर्ण MMR रिजन मध्ये आहे. आणि या MMR रिजन मधली दळणवळण व्यवस्था, ट्रान्सपोर्ट, ड्रेनेज असेल, वॉटर सप्लाय असेल, या सगळ्या गोष्टी सोडवल्या जाव्यात यासाठी जे आहे ते हजारो कोटीचा निधी जो त्या ठिकाणी देण्यात आला. आणि त्याच्या माध्यमाने जे आहे ते अनेक कामं जे आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. अंबरनाथमध्ये तर सगळेच रस्ते जे आहेत ते सिमेंट कॉन्क्रीटचे आपण करून टाकले. आता वेगवेगळे प्रकल्प जे आहेत ते अंबरनाथमध्ये सुरू आहेत. अंबरनाथमध्ये शूटिंग रेंज असेल, अंबरनाथमध्ये स्टेडियमचं काम असेल, अंबरनाथमध्ये नाट्यगृह असेल, अंबरनाथमध्ये आमच्या शासकीय इमारत असेल, अंबरनाथमध्ये आमचं हॉस्पिटल असेल, अंबरनाथमध्ये आमचं मेडिकल कॉलेज असेल, अंबरनाथमध्ये आमचं UPSC MPSC भवन असेल, उल्हासनगरमध्ये स्टेडियम असेल, बदलापूरमध्ये हॉस्पिटल आहे, उल्हासनगरमध्ये 200 बेडचं हॉस्पिटल आता बनवून तयार आहे. त्याचंही उद्घाटन लवकरात लवकर आपल्याला करायचं आहे. अशा अनेक प्रकल्प जे आहेत हे आपण या ठिकाणी करतोय. शिव मंदिर परिसराचा कायापालट असेल अंबरनाथच्या. पण आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं यासाठी की आज या अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर यांना मिळून जो आहे आपण एक प्रकल्प करतोय, तो मला वाटतं एक गेम चेंजर प्रकल्प असेल. आणि एक पायलट म्हणून या महाराष्ट्राच्या समोर त्याचं उदाहरण दिलं जाईल की बाबा कचऱ्याची समस्या जी आहे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची समस्या खूप वाढत चालली आहे. मुंबईमध्ये असेल, ठाण्यामध्ये असेल, किंबहुना या सगळ्या शहरांमध्ये असेल, सॉलिड वेस्टमध्ये पाहिजे तितका रिझल्ट जो आहे किंवा त्याच्यावरती प्रक्रिया असेल किंवा त्याचं ट्रान्सपोर्टेशन असेल, या सगळ्यांवरती अजूनपर्यंत उपाय जो आहे तो आपल्याला मिळाला नाही. मोठी महानगरपालिका ही वेस्ट टू एनर्जी असेल, वेस्ट टू कंपोस्ट असतील, आजही जे आहे ते स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळत आहे की बाबा वेस्ट टू एनर्जी, वेस्ट टू कंपोस्ट, वेस्ट टू रिसायकल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे प्रत्येक शहरामध्ये होतील त्याच्यासाठी आम्ही एक पायलट प्रोजेक्ट किंबहुना एक दिशादर्शक प्रकल्प जो आहे आम्ही त्या ठिकाणी त्याच्यासाठी पाठपुरावा सुरू केला. गेल्या 1-1.5 वर्षामध्ये आम्ही याच्यासाठी काम केलं. विविध जे प्रोजेक्ट आहेत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे, हे देशाच्या बाहेरचे किंबहुना देशामधले देखील मी स्वतः जाऊन व्हिजिट करून आले, आमचे अधिकारी जाऊन व्हिजिट करून आले की बाबा चांगले प्रकल्प हे आपल्या या देशामध्ये आले पाहिजे, आपल्या मतदारसंघामध्ये आले पाहिजे. त्यासाठी जे आहे ते आपण स्वतः जाऊन त्या ठिकाणी व्हिजिट केल्या की कशा प्रकारे जे आहे हे चांगला प्रोजेक्ट या ठिकाणी आपण आणू शकतो. तर आम्ही सुरुवातीला जो आहे तो अंबरनाथ आणि बदलापूर ही छोटी शहर आहेत, ह्याच्यामधून निघणारा कचरा जो आहे हा कचरा पण छोटा आहे. ठाण्याचा बरोबर आपण जर कम्पेअर केला तर ठाण्याचा मला वाटतं 1001 टन जो आहे हा कचरा निघत असतो, रोज जनरेट होतो. पण आमची जे शहरं आहेत त्या आमच्या शहरामध्ये 150 टन असेल किंवा 300 टन असेल एवढा कचरा जो आहे तो जनरेट होतो. आणि कुठलाही प्रकल्प जो आहे तो फिजिबल एका नगरपालिकेसाठी होऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी काय करावं, तर त्याच्यासाठी आम्ही हे दोन्ही प्रकल्प जे दोन्ही शहरं जी आहेत ती जोडली आणि या दोन्ही शहराचा मिळून आम्ही एक प्रकल्प, जॉईंट सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्रकल्प जो आहे हा व्हावा ह्याच्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत राहिलो. त्यानंतर जेव्हा आम्ही प्रकल्प चांगल्या प्रकारे दृष्टिक्षेपात आला, मंजुरी त्याला हळूहळू मिळायला लागल्या, NOC मिळायला लागल्या, तेव्हा उल्हासनगरने आम्हाला सांगितलं की उल्हासनगरलाही आम्हाला जे आहे त्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या प्रकल्पामध्ये आपण समाविष्ट करून घ्यावं, जेणेकरून उल्हासनगरमध्येही समस्या जी आहे कचऱ्याची
मोठी भीषण झालेली आहे. त्या ठिकाणी कचरा टाकायला आता जागा राहिलेली नाही, तिकडे लोकांना त्रास होतो. अंबरनाथलाही जो कचरा आपण ज्या ठिकाणी टाकत होतो गेले वर्षानुवर्ष, तिथेही NGTने आपल्याला काही आदेश दिलेले आहेत की कचरा जो आहे तो त्या ठिकाणी हलवून दुसरीकडे आपण टाकला पाहिजे आणि त्याच्यावरती प्रोसेसिंग केलं पाहिजे. पण प्रोसेसिंग करत असताना कुठलाही एक छोटा प्रकल्प जो आहे तो सक्सेस होत नसतो. त्याच्यासाठी आम्ही ही तिन्ही शहरं जी आहेत, पहिल्यांदा क्लस्टर मॉडेल जो आहे हा आम्ही या ठिकाणी राबवतोय, जो आहे अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर आणि उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनला. त्याच्यासाठी जी मान्यता आहे ती 148 कोटीची मान्यता जी आहे ती राज्य सरकारने आम्हाला दिलेली आहे आणि त्याचा GR देखील निघालेला आहे. काही दिवसामध्ये त्याचं टेंडर काढून जे आहे याचं काम लवकरात लवकर सुरू होईल. या 148 कोटीमध्ये 19 कोटी जे आहेत हे उल्हासनगर महापालिका आणि त्याचबरोबर अंबरनाथ नगर परिषद या दोघांनी मिळून दिलेत. आणि कुळगाव, बदलापूरला आपण एकही रुपये तुमच्याकडून घेतला नाही, पण तुमच्या जागेमध्ये आपण करत असल्या कारणाने की ती तुम्हाला जी आहे ती सूट त्या ठिकाणी आपण दिलेली आहे. आणि हा जो प्रकल्प आहे हा प्रोसेसिंग युनिट आहे. म्हणजे कुठेही कचरा प्रकल्प झाला की लोकांना वाटतं की बाबा त्या ठिकाणी कचरा पडणार, त्या ठिकाणी दुर्गंधी होणार, तर असं काहीच त्या ठिकाणी होणार नाही. हा जो प्रकल्प आहे हा पूर्ण जसं वर्कशॉप असतं तसा वर्कशॉप मधला पूर्ण एन्क्लोज प्रकल्प हा असणार आहे. कचऱ्याच्या गाड्या देखील आल्या की त्या डम्पयार्ड वरती जाणार नाही, त्या डायरेक्ट प्रोसेसिंग युनिटच्या कन्व्हेअर बेल्ट वरती अनलोड होणार आणि डायरेक्टली जे आहे हे पूर्णपणे एन्क्लोज म्हणजे शटर, जसं आपलं वर्कशॉप असतं की त्याला शटर लावला की तो वर्कशॉप बंद होऊन जातो, तसा हा कचऱ्याचा प्रकल्प असणार आहे. पूर्ण एका एन्क्लोज युनिटमध्ये असणार आहे. ही पूर्ण यंत्रणा जी आहे ही यंत्रणा त्याच्या आतमध्ये असणार आणि रोजच्या रोज जो आहे हा मला वाटतं 800 टन टेक्निकल मला मगाशी दाखवलं प्रेझेंटेशन घ्या. आता इथे जर आपण पाहिलं की 2022 पर्यंत अंबरनाथ म्युनिसिपल कॉर्पोरेशन, कुळगाव, बदलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि UMC म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्या सगळ्यांची लोकसंख्या मिळून 12.5 लाख होते. प्रोजेक्टेड वेस्ट जनरेशन जो आहे तो 597 टन आणि ओव्हर अ पिरियड ऑफ 15 वर्ष जे आहे ही जी पॉप्युलेशन जी वाढणार आहे या सगळ्या तिन्ही शहरांमध्ये ती आहे 17 लाख आणि त्याच्यामधून जो कचरा जनरेट होणार आहे तो आहे 900 टन प्रतिदिन. तर ह्याचा सगळा जो आपण लक्षात घेऊन पुढे ही जी वाढ होणार आहे त्याच्यामध्ये वेट वेस्ट किती जनरेट होणार आहे, त्याच्यामध्ये MRF किती जनरेट होणार, त्याच्यामध्ये RDF किती करणार आहे, त्याच्यामध्ये इनर्ट किती करणार आहे. इनर्ट म्हणजे जो प्रोसेस करून झाल्यानंतर राहिलेला विषय जो आहे तो लँडफिल वरती जातो. आज 100% कचरा जो आहे तो लँडफिल वरती जातो, पण येणाऱ्या काळामध्ये त्याच्यातून फक्त 20% कचरा जो आहे तो लँडफिल वरती जाणार. पुढे हे बाकी किती एकर मध्ये आम्ही करणार आहोत बाबा, 13 एकर मध्ये हा प्रोजेक्ट, 13.5 एकर मध्ये हा प्रोजेक्ट होईल. पुढे किती पैसे दिले, 128 कोटी MMRDA कडून आणि ULBs कडून 20 कोटी रुपये. पुढे याच्यामध्ये SPV कमिटीमध्ये कोण कोण आहे ते दाखवलेलं आहे. पुढे कॅपिटल कॉस्ट किती लागणार आहे आणि त्यानंतर रिकरिंग कॉस्ट किती आहे. पुढे आणि याचा एक्झिक्युशन टाइम जो आहे तो आम्ही रेकॉर्ड टाइम मध्ये म्हणजे एका वर्षामध्ये हा प्रकल्प सुरू करून हा संपवणार आहोत, उभा करणार आहोत. आणि हा जो आहे या पूर्ण तिन्ही शहरांना जो आहे या कचऱ्यापासून, या दुर्गंधीपासून जो आहे तो कायमचा जो आहे हा दिलासा मिळणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपण 148 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज MMRDA ने आपल्याला दिलेले आहेत. तर एक मोठा प्रकल्प, एक गेम चेंजर प्रकल्प, एक पायलट प्रोजेक्ट आपण याचा म्हणू शकतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते अजून अशा छोट्या छोट्या नगरपालिका आहेत, महापालिका आहेत, त्याच्यामध्ये हा प्रोजेक्ट जो आहे तो आपण राबवू शकतो आणि लोकांना जो आहे ह्या प्रोजेक्ट पासून कायमचा जो आहे हा सुटका त्यांची होईल. त्याचबरोबर आपण अंबरनाथ मध्ये ट्रान्सपोर्ट आणि कलेक्शन, आपल्याला मी सांगू इच्छितो की आपल्याकडे आताची जी परिस्थिती आहे ट्रान्सपोर्ट आणि कलेक्शन म्हणजे जो कचरा पडलेला असतो सगळीकडे, वेगवेगळ्या वॉर्डमध्ये कचरा पडलेला असतो, त्याच्यामध्ये आताच्या घडीला जे आहे हे प्रत्येक प्रभाग समिती वाईज एक एजन्सी आहे. काही प्रभाग समिती जे आहेत स्वतः नगरपालिका करते, स्वतः महापालिका करते. परत मॅन पॉवरची टेंडर कुठल्या तिसऱ्या माणसाकडे असतं, परत त्यामध्ये गाड्यांचं टेंडर कुठल्या चौथ्या माणसाकडे असतं.
परत उचलण्याचं टेंडर अजून 5व्या माणसाकडे असतं. तर याच्यामध्ये जेव्हा कचरा होतो शहरामध्ये तेव्हा कोणालाही आपण जे आहे ते रिस्पॉन्सिबल धरू शकत नाही, कारण की एकमेकांच्या अंगावरती टाकण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी केलं जातं. पण जर आपण चांगले डेव्हलप सिटीज जर पाहिलं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अंडर वन रूफ कलेक्शन आणि ट्रान्सपोर्ट ही जी मेकॅनिझम आहे हे पूर्णपणे जे आहे ते एका एजन्सीकडे जर दिलं तर प्रत्येक गोष्ट जी कुठली रस्त्यावरती पडेल, जो कुठला कचरा होईल, ती त्या एजन्सीची रिस्पॉन्सिबिलिटी असेल, त्या एजन्सीचं काम असेल. आता 17 एजन्सी आहेत आपल्याकडे, त्यांच्याबरोबर समन्वय साधणं, प्रत्येकाला लोक कामावरती येतात का, बरोबर येतात का, वेळेवरती जातात का, अर्ध्यापेक्षा जास्त जर कामावरती येत नाही अशा आपल्याकडे नेहमी डिफॉल्टर्स आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. गाड्या जेव्हा आपण कुठल्याही एजन्सीला कलेक्शन आणि ट्रान्सपोर्टसाठी देतो तर तो गाड्या ज्या आहेत त्या गाड्या तो अजून तिसऱ्याकडून घेतो. स्वतःच्या गाड्या नसतात त्याच्याकडे, तो तिसऱ्या माणसाकडून त्या गाड्या घेतो. त्या गाड्या चांगल्या स्टेटसमध्ये आहेत का, मग ती गाडी जी आहे ती आपल्या या शहरामधून जाणार, कचरा पाडत जाणार. या सगळ्या गोष्टीवरती मात करण्यासाठी आपण काय करतोय की 71 कोटीचा आपण टेंडर काढलेला आहे अंबरनाथसाठी ट्रान्सपोर्ट आणि कलेक्शनसाठी, की जेणेकरून पूर्ण शहरामध्ये जे आहे ही एकत्रित सुसूत्रतापणा येईल आणि त्याच्यावरती रिस्पॉन्सिबल जर कोण असेल आणि त्याच्यामध्ये आत्ता जे आपण पे करतो कचरा उचलण्यासाठी त्याच्यापेक्षा 10 ते 15% जे आहे हे कमी खर्चामध्ये जे आहे ते आपलं शहर जे आहे येणाऱ्या काळामध्ये स्वच्छ होणार आहे. ह्याचं जर एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे तर चेन्नई जे शहर आहे या चेन्नई शहरामध्ये अर्धा भाग जो आहे चेन्नईचा हा एक एजन्सी करते आणि त्याच्यामध्ये देखील जे आहे हे इलेक्ट्रिक कारचा वापर, ज्या काही गाड्या असतील, आता आपल्याला इलेक्ट्रिक मॉडेलकडे इलेक्ट्रिक व्हेकल्सकडे पुढे गेलं पाहिजे. आता आपल्या ज्या पोल्युशन करतात गाड्या शहरांमधून जातात, पॉल्यूट करून जातात, छोट्या छोट्या गाड्या असतील त्या डिझेल असतील पेट्रोल असतील, तर हळूहळू जे आहे जसं आपण बस कन्वर्ट करतोय तसं या कचऱ्याच्या प्रकल्पाच्या गाड्या देखील आपल्याला कन्वर्ट करणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही क्लॉज टाकलेला आहे की बाबा आम्हाला ज्या गाड्या मिळतील त्या देखील इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील, जेणेकरून प्रदूषण ही आम्हाला नियंत्रित आणू शकतो. तर अंबरनाथ, उल्हासनगर आणि अंबरनाथसाठी एकंदरीत मला वाटतं 230 कोटीचा प्रकल्प जो आहे हा कचऱ्यावरती आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतला आणि त्याचं काम काही दिवसामध्ये सुरू होईल. त्याचबरोबर उल्हासनगरसाठी 416 कोटीची ड्रेनेजची व्यवस्था, अंडरग्राऊंड ड्रेनेज, आणि त्याचबरोबर वॉटर डिस्ट्रीब्युशनसाठी 126 कोटी हे देखील शासनाच्या हाय पॉवर कमिटीने मंजुरी दिलेली आहे. म्हणजे उल्हासनगरमध्ये 500 कोटीची कामं जी आहेत ही या ठिकाणी उल्हासनगर महापालिकेला फक्त जे आहे त्या सरकारने मंजूर केली आहे. जी हाय पॉवर कमिटी आहे जी CS च्या अंतर्गत आहे, त्या हाय पॉवर कमिटीने त्याला मंजुरी दिलेली आहे. तर एकंदरीत आपण आज 761 कोटी रुपयाची कामांची जी आहे ती सरकार मंजुरी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. आणि त्याचं काहीचे GR निघालेले आहेत, काहींचे टेंडर आता निघतील, काहींचे टेंडर निघालेले आहेत. तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो या ठिकाणी मिळालेला आहे आणि पूर्णपणे शहर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि सॅनिटेशन ह्याच्यावरती भर देऊन जे आहेत ही शहरं जी आहेत येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे स्वच्छ आणि सुंदर कसे होतील याच्यासाठी आमचा प्रयास गेले अनेक वर्ष आम्ही करत होतो. त्या आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या आशीर्वादाने जे आहे हे आम्हाला एवढा मोठा निधी जो आहे तो या ठिकाणी मिळालेला आहे. मी आमचे CEO असतील अंबरनाथचे, आमचे CEO असतील बदलापूरचे, आमचे उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त असतील, त्याचबरोबर आमचे माजी नगराध्यक्ष असतील, माजी उपनगराध्यक्ष असतील अंबरनाथच्या, त्याचबरोबर आमचे वामन म्हात्रे असतील, त्याचबरोबर अरुण सुनील चौधरी, या सगळ्यांचाही धन्यवाद व्यक्त करतो की या सगळ्यांमुळे जे या सगळ्यांनी त्याच्यासाठी प्रयास केला, पाठपुरावा केला आणि हा इतका मोठा निधी जो आहे तो आज या ठिकाणी आपल्याला मंजूर करून घेण्यात आला. त्याचबरोबर आमच्या अंबरनाथच्या पत्रकारांचाही नेहमीप्रमाणे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांचाही फॉलोअप जो आहे तो आमच्या या प्रकल्पांसाठी नेहमी असतो, नेहमी त्यांची साथ असते, मार्गदर्शन असतं. तर आज चांगलं काम जे आहे या ठिकाणी आपण करून घेतलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच अजून चांगली कामं जी आहेत या सरकारच्या माध्यमाने, कारण की हे सरकार आल्यानंतर ज्या गतीने कामं सुरू झाली आहेत, अनेक जे प्रोजेक्ट रखडले होते ते प्रोजेक्ट जे आहेत ते मार्गी लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कष्टकऱ्यांचे असतील, ज्येष्ठ नागरिकांचे असतील, युवकांचे असतील, हे सगळे प्रकल्प जे आहेत हे प्रकल्प आपण मार्गी लावतोय, हे सरकार मार्गी लावतोय आणि लोकांना जे हवं आहे हे लोकांना जे अभिप्रेत आहे ते काम जे आहे
हे सरकार जे आहे ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. आपल्याला काय प्रश्न असतील तर आपण हाँ वो नहीं मेरे से. तो ये जो प्रोजेक्ट है ये अभी कलेक्शन, ट्रांसपोर्ट और उसके बाद में प्रोसेसिंग में बहुत बार ऐसे होता है कि बाबा हम लोग, आप मुंबई का उदाहरण लीजिए कि मुंबई में वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट बहुत बार एक्सपेरिमेंट किया उसके साथ में, लेकिन वेस्ट टू एनर्जी जो है प्रोजेक्ट सक्सेस नहीं हो पाए. उसका कारण है कि कैलोरीफिक वैल्यू जो हमारे कचरे का है वो बहुत कम निकलता है. इसके कई कारण हैं कि जो रैक पिकर्स हमारे घर से कचरा कलेक्ट करते हैं, वो कचरा कलेक्ट करने के टाइम पे जो ज्वलनशील मतलब जिसके अंदर कैलोरीफिक वैल्यू है वो पदार्थ जो है अलग हो जाते हैं. फिर जब भी वो डंप यार्ड में जाते हैं तभी जो और ज्वलनशील पदार्थ है कैलोरीफिक वैल्यू जिसका ज़्यादा है वो और अलग हो जाते हैं, और बचा हुआ जो कचरा है उसमें से उतनी कैलोरीफिक वैल्यू जनरेट नहीं हो पाती वेस्ट टू एनर्जी के लिए. लेकिन आज हम यहाँ पर क्या कर रहे हैं, वेस्ट टू कंपोस्ट कर रहे हैं, वेस्ट टू रिसाइकल कर रहे हैं. मतलब ये जो प्रोजेक्ट रहेगा ये मेनली इसके अंदर एमआरएफ फैसिलिटी रहेगी. वो एमआरएफ फैसिलिटी के माध्यम से जो है कन्वेयर बेल्ट के माध्यम से प्लास्टिक अलग हो जाएगा, पॉलीथीन अलग हो जाएगा, कार्बन अलग हो जाएगा, टीन अलग हो जाएगा, उसके साथ में प्लास्टिक के बड़े बड़े मतलब जो भी बड़े बड़े चीज़, प्लास्टिक के बैग्स होते हैं, हमारे दूध की थैलियाँ होती है, न्यूज़पेपर्स होते हैं, बहुत कुछ चीज़ें होती है. हर एक जो है वो सेग्रीगेशन होके उसका बंडल बन के जो है वो रिसाइकल के लिए जाएगा, और अंत में सिर्फ इनर्ट मटेरियल जिसको हम प्रोसेस नहीं कर पा रहे हैं वो 20% जो है सिर्फ लैंडफिल पर जाएगा. आपने बोला 1 साल में पूरा होगा, कब से 1 साल में, क्योंकि थाने में भंडारण प्रोसेस 1 साल हो गया, अभी तक कुछ हुआ नहीं, उसका ट्रायल चला पूरा बंद हो गया है. थाने का भी प्रोजेक्ट जो है हमने शुरू किया है. वहाँ पर जब भी थाने की जगह का विषय था, वो जगह का विषय बहुत पेचीदा था, उसको हम लोग ने सॉल्व करा है, और उसके बाद जो है अभी वो काम वहाँ पर चल रहा है, तो अच्छे से जो है वो प्रोजेक्ट जो है वहाँ पर रन करेगा. लेकिन ये जो प्रोजेक्ट है, ये हम जो प्रोजेक्ट करें, ये पूरी तरीके से अलग प्रोजेक्ट है. इसके अंदर जो हम टेक्नोलॉजी यूज़ करेंगे वो स्पेनिश हो, जर्मन हो, जो भी अच्छा टेक्नोलॉजी पार्टनर मिलेगा हमें, वो पार्टनर के साथ जो है वो यहाँ पर हम ये प्रोजेक्ट करेंगे. और हमें यकीन है कि जैसे हम लोग ने अलग अलग प्रोजेक्ट जो है हमारे चुनाव क्षेत्र में पूरे टाइम बाउंड मैनर में किए हैं, वैसे ये प्रोजेक्ट भी हम यहाँ पर करने वाले हैं. अरे सगळंच असणार, म्हणजे ह्याच्यामध्ये कोणीही जो आहे की बाबा कचरा अमुक अमुक टन आला, अमुक अमुक गाडी आली आणि अमुक अमुक गाडीमध्ये कचरा कुठला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णपणे ट्रान्सपरंट असणार आहेत, आणि त्याच्यामध्ये कुणीही बाबा वर्कर आला नाही किंवा कचरा अमुकच एवढा किलो जातोय, त्याचं मेजर एवढं होतंय, ते काहीच होणार नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पारदर्शक, जेवढा कचरा येणार तेवढा प्रोसेस होणार, आणि ते लाईव्ह डॅशबोर्डच्या माध्यमाने जे आहे हे प्रत्येकाला, आज आपल्याकडे लाईव्ह डॅशबोर्ड नाही आहे, बाबा गाड्या आपल्या कुठे जात आहेत, GPS टेक्नॉलॉजी त्याला नाही आहे, RFID त्याला नाही आहे, की बाबा गाडी जर निघाली जिथे पार्क असते आपल्या सगळ्या गाड्या घन कचऱ्याच्या, त्या बाबा निघाल्या कुठून, बाबा कुठली गाडी कुठे आहे, कुठली गाडी थांबली आहे, कुठली गाडी बंद पडली आहे, त्या सगळ्या ज्या आहेत हे लाईव्ह डॅशबोर्डच्या माध्यमाने जे आहे ही सिस्टीम आपल्याला दिसणार आहे, की त्याच्यामध्ये महापालिकेमध्ये जाऊन कोणीही मनुष्य बघू शकतो की लाईव्ह डॅशबोर्डच्या माध्यमाने कचरा किती कलेक्ट झाला, प्रत्येकाच्या घरातून कचरा किती कलेक्ट झाला. घरातून जर कचरा कलेक्ट झाला नाही, ही सिस्टीम झाल्यानंतर जर कलेक्शन अँड ट्रान्सपोर्टचं मी म्हणतोय अंबरनाथचं, तर तो जो मनुष्य आहे तो त्या महापालिकेमध्ये कॉल करू शकतो, कारण की हे पूर्णपणे स्वतंत्र एक आउटसोर्सिंग आपण ज्याला म्हणतो त्या प्रकारे आपण ही एजन्सी, म्हणजे प्रायव्हेटायझेशन ज्याला आपण म्हणतो, हे प्रायव्हेटायझेशन, कारण की क्वालिटीसाठी, क्वालिटी कॉम्प्रोमाइज कुठेच होता कामा नये याच्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करतो. अभी हमारा ये पैसे वगैरह सब मंजूर हो गए, GR आ गया है, टेंडर जो है MMRDA कुछ दिनों में निकालेगी, और टेंडर निकालने के बाद जब भी वर्क ऑर्डर देंगे, वर्क ऑर्डर के बाद 1 साल के अंदर हम कमरजी पूरा प्रोजेक्ट जो है खड़ा करेंगे. मागील 20 वर्षापासून अंबरनाथ नगर परिषदेकडे 33 एकर जमीन घनकचरा व्यवस्थापनासाठी होती, पण ती ऑक्युपाईड आहे.
जर वापरले असतील तर अंबरनाथ नगर परिषदेचे पण पैसे वाचू शकले असते. अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये म्हणजे आता जो ॲडव्हान्टेज आपल्याला ठाणे महानगरपालिकेमध्ये नाही आहे की कचऱ्याची व्यवस्था करण्यासाठी स्वतःची जागा नाही आहे, पण आम्हाला अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये सुधारणा आलेली आहे. ते 32 एकर जी आहे ती जागा जी आहे ही अगोदरच आरक्षण करून ठेवलं होतं. त्यावेळेस मला वाटतं अण्णा असतील आणि त्यावेळेस वामन शेठ असतील, या दोघांच्या जागा आपल्याला मिळाली आहे त्या ठिकाणी आणि ती जागा जी आहे ती जागा आज ती आपल्याला उपयोगात ठरते. तर जसं आपण म्हणालात की अगोदर प्रकल्प जे आहेत, मला वाटतं अगोदर भरपूर असे प्रकल्प सुरू झाल्यानंतर बंद झाले, पण आज जे आपण टेक्नॉलॉजी आणतो ही ट्राईड अँड टेस्टेड आहे. एक्सपेरिमेंट आपण करत नाहीये, जे काय चांगलं आहे ते डायरेक्ट इम्प्लिमेंट आपण त्या ठिकाणी करतोय. त्याच्यामुळे जो आहे ही सक्सेस जे आहे ही सक्सेस 100% होईल. कल्याण डोंबिवलीसाठी काही नाही आहे का? कल्याण डोंबिवलीसाठीही आज फक्त आपण जे मंजूर झालं आपलं ते आपण करतोय. कल्याण डोंबिवलीलाही आपल्याला सांगू इच्छितो मी, कचऱ्यावरती प्रकल्प म्हणजे जसं आपण कलेक्शन आणि ट्रान्सपोर्ट या ठिकाणी करतोय, जी सुसूत्रता आपण अंबरनाथमध्ये आणतोय तसंच कल्याण डोंबिवलीमध्येही आणतोय. की कल्याण डोंबिवली आज मोठा विभाग आहे, तिथेही कचरा जो आहे तो पडलेला असतो इकडे तिकडे. तर ह्याच्यामध्येही युनिफॉर्म स्टँडर्डायझेशन आलं पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही काम चालू केले. आणि प्रोसेसिंग युनिट जशा प्रकारे आपण अंबरनाथमध्ये करतोय तसं प्रोसेसिंग प्लांट देखील कल्याण डोंबिवलीमध्ये लवकरात लवकर सुरू होईल, त्याच्यावरती काम चालू आहे. तुम्ही म्हटलात की हा प्रकल्प गेम चेंजर होणार आहे. नेमकं काय गेम चेंज करणार? आज पहिल्यांदाच आपण जे आहे एका सिंगल कॉर्पोरेशन किंवा एका सिंगल नगरपालिका, आपण नगरपालिका जर विचार केला तर नगरपालिका तेवढी क्षमता नसते. आज मला वाटतं 225 कोटी रुपये एका नगरपालिकेने आणू शकले नसते, किंवा एका महापालिका जी आहे ती एवढे पैसे जे आहेत ते खर्च करू शकले नसते. तर ह्याच्यामध्ये जे आहे हे सरकार जे आहे त्या सरकारने ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी असं आमचं म्हणणं होतं. आणि त्याचबरोबर क्लस्टर जर केलं तर क्लस्टर केल्यानंतर सगळ्या ज्या नगरपालिका आहेत, महानगरपालिका, आता कोणी विचार केला नव्हता की नगरपालिका आणि महापालिका एकत्र येईल, कारण की नगरपालिकेला आपण वेगळी बॉडी समजतो, महानगरपालिकेला वेगळी बॉडी समजतो, पण इकडे आपण समन्वय साधण्याचं काम केलं, त्यांना दोघांना एकत्र आणण्याचं काम केलं. म्हणून हा गेम चेंजर प्रकल्प राहील की महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे छोट्या छोट्या नगरपालिका आहेत पण त्यांच्याकडे सोल्युशन काढण्यासाठी पैसे नाही आहेत, ते पैसे जे आहेत हे पैसे उभं करण्याचं काम जर एकत्र आलं आणि त्याचबरोबर आज MMRDA ने आम्हाला पैसे दिले, हे गेम चेंजिंग आम्ही केलंय की शासनाची रिस्पॉन्सिबिलिटी बाबा. मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनाही सांगितलेलं आहे की हा जो घनकचरा व्यवस्थापनाचा विषय आहे हा फक्त महापालिकेवरती किंवा नगरपालिकेवरती तुम्ही अवलंबून ठेवू नका की त्यांना फक्त जमेल, त्यांच्याकडे पैसे असतील तरच तो हा प्रकल्प करू शकतात. असं न करता राज्य सरकारने जे आहे हे धोरण बनवलं पाहिजे की बाबा हा जो घनकचराचा विषय आहे हा राज्य सरकार त्याची पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी घेईल. आणि असे जे कुठले चांगले प्रकल्प आहेत हे राज्य सरकार त्या सीओ म्हणजे नगरपालिकेला आणि महापालिकेला सांगेल की अशा प्रकारे तुम्ही प्रोजेक्ट करा आणि त्याची जबाबदारी जी आहे ती जास्तीत जास्त जी आहे ही राज्य सरकार घेईल. म्हणून हा गेम चेंजर प्रकल्प आहे. एक क्लस्टर योजना आपण आणलेली आहे, जी क्लस्टर आपण करतोय घरांच्यासाठी, तशीच क्लस्टर योजना पहिल्यांदा SWM म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये आपण आणतोय. दिव्याचं पण चालू आहे ना, दिव्याचं पण आता आपण भाग भंडारीला घेतलेला, काही दिवसामध्ये आपल्याला फंक्शनिंग होताना चांगल्या प्रकारे ते मिळेल, दिसेल. भंडारलीमध्ये आपल्यास माहित आहे की अनेक प्रकारे स्थानिक नागरिकांचा विरोध होता. प्रत्येकाला कचरा करायचा असतो, पण त्याचं आपल्या दारात तो गोळा करून त्याच्या प्रोसेस करायची नसते. प्रत्येक ठिकाणी विरोध होत असतो. भंडारली हे ग्रामीण भागात तो भाग होता. त्या गावकऱ्यांच्या काही मागण्या होत्या आणि त्या मागण्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्या पूर्ण केलेल्या आहेत. भांडारली त्यांची मागणी होती की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांचा समावेश करावा आणि नवी मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना डिक्लेअर सुद्धा झाली होती. आणि त्यानंतर ती मागणी होती, ती मागणी पूर्ण होण्याकरता गावकऱ्यांचे छोटे मोठे प्रश्न पूर्ण करण्याकरता थोडा वेळ लागला, परंतु आता गावकऱ्यांनी पाठिंबा दिलेला आहे, ऍग्रीमेंट झालेला आहे. काल परवा
त्याची प्रोसेसिंग आहे, त्याचं टेंडर सुद्धा निघालेलं आहे. तो निघेल आता एक 2-4 दिवसामध्ये. आणि भांडारली दिव्याचं डम्पिंग पूर्णपणे बंद होऊन भांडारली या ठिकाणी तो कचरा, आणि तो फार काही दिवसच आपण त्या ठिकाणी टाकणार आहोत. कारण टायगरचा आपला प्रोजेक्ट सुरू होतोय. आपण पाहिजे तर त्या ठिकाणी व्हिजिट करू शकता. टायगरच्या प्रोजेक्टला काम मोठ्या युद्ध पातळीवरती त्या ठिकाणी सुरू आहे. आणि अजून एक याच्यामध्ये आमचे आमदार साहेब या ठिकाणी निगल साहेब नाही आहेत उपस्थित. ते इलेक्शन आहे चंदगडचं, त्या ठिकाणी ते वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना पाठवलेलं आहे, म्हणून आज ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. पण त्यांचा जो पाठपुरावा आहे ह्या प्रकल्प पूर्णपणे होण्यासाठी, तोही मी जितका पाठपुरावा केला तेवढाच पाठपुरावा जो आहे तो आमदार महोदयांनी त्या ठिकाणी केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये जो आहे तो पहिल्यांदाच आपण क्लस्टर करून 2-2 नगरपालिका, 1 महापालिका हे करून पहिल्यांदाच आपण करतोय. मला देशाचं नाही माहिती, पण इकडे आपण पहिल्यांदा हा जो प्रोजेक्ट आहे त्या महाराष्ट्रामध्ये आपण करतोय. किती कधी केला होता? डम्पिंग माझ्या अगोदर असेल. डम्पिंग होतं. डम्पिंग होतं, पण तुमच्या अगोदर डम्पिंग होतं. वर्कआउट झालं नाही ना, त्याच्यामुळे आपण आणला. आणि माझ्या अगोदर असेल ते, मला तर माहितीच नाही. नाही, म्हणून हे जे आहे ते आपण एक वेगळं, जसं तुम्हाला सांगितलं की एक्सपेरिमेंट, एक पायलट प्रोजेक्ट, एक्सपेरिमेंट नाही बोलू शकत, पायलट प्रोजेक्ट आपण करतोय. हा पायलट जेव्हा उभा राहील तेव्हा बाकीही नगरपालिका असतील, महापालिका असतील या ठिकाणी येतील आणि ते पाहतील की कशा प्रकारे जो आहे तो हा प्रोजेक्ट आम्ही उभा केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये जी आहे ती चांगली टेक्नॉलॉजी जी आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की आज जो घनकचरा व्यवस्थापन जर आपण डोळ्यासमोर आणलं तर आपल्याला मोठे मोठे डोंगर, त्याच्यावरती कशा प्रकारे ती व्यवस्था होते. पण इथे जर गेल्यानंतर मी जेव्हा स्पेनला गेलो होतो, त्या ठिकाणी मी स्पेनला असेल, युरोपमध्ये 2-3 ठिकाणी अजून गेलो मी, की त्या ठिकाणी जी फॅसिलिटी असते ही पूर्णपणे एन्क्लोज, जसं एक युनिट असतं MIDC मध्ये पूर्णपणे बंदिस्तमध्ये, तशा प्रकारे युनिट जो आहे आतमध्ये प्रोसेसिंग सगळ्या होणार. कुठलाच कचरा जो आहे तो डंप होणार नाही. त्याच्यावरती रोजच्या रोज जे आहे जेवढा कचरा येणार तेवढा तो प्रोसेस होणार. अरे कन्सल्टंट नाही ना, कन्सल्टंट असू दे कोणी पण, कन्सल्टंट जो आहे त्या कंपनी जे एक्झिक्युशन करणार आहे ते आता टेंडर काढल्यानंतर कंपनी येतील, त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन्स वरती ते बसले तरच त्यांना टेंडर मिळेल. टंडन हा कन्सल्टंट आहे मला वाटतं, बरोबर ना? IIT ने, एक मिनिट, तुमच्याही पद्धत म्हणजे मला माहित होतं या सगळ्या गोष्टी. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे, IIT मुंबईनी जे आहे हे आपल्याला एक अप्रिसिएशन दिलेलं आहे की बाबा, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, वी अप्रिशिएट युअर एफर्ट्स ऑन दिस इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्ट. टू आवर नॉलेज दिस इज द फर्स्ट सच अ गुड इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्ट इन महाराष्ट्र. हे IIT ने आपल्याला जे आहे हे प्रमाणपत्र दिलेलं आहे की फर्स्ट ऑफिस प्रोजेक्ट इन महाराष्ट्र आपण करतोय आणि चांगला प्रोजेक्ट आहे. म्हणजे ज्यांनी कोणी कन्सल्टंटनी बनवलं असेल तर चांगलंच बनवलं असेल. सगळ्यांना ऍब्झॉर्ब करून घेतलं जाईल. याच्यामध्ये जे जे कामगार आहेत या कामगारांना सगळ्यांना जे आहे, जे जे आस्थापनेवरती आहेत, जे जे कामगार चांगले आहेत, काम करतायत, या सगळ्यांना जे आहे कोणालाही नोकरीवरून काढणार नाही आपण. प्रत्येकाला जे आहे ते त्या ठिकाणी ऍब्झॉर्ब केलं जाईल. फक्त आपण याच्यामध्ये स्टँडर्डायझेशन आणि रिस्पॉन्सिबिलिटी आपण फिक्स करण्याचं काम याच्या पुढे करणार आहोत. की कोणीही बोलू शकत नाही की बाबा माझी गाडी गेली नाही त्या ठिकाणी म्हणून मी कचरा उचलला नाही, माझी तिथे घंटा गाडी गेली नाही म्हणून मी तिकडचा कचरा उचलला नाही, किंवा माणूस नव्हता माझा घंटा गाडीवरती म्हणून कचरा उचलू शकलो नाही. हे सगळं लाईव्ह डॅशबोर्ड, लाईव्ह रीडिंग सगळं लाईव्ह होणार आहे. आणि त्याच्यामध्ये जे काय आहे
ते रोजच्या रोज जे आहे ही फिडिंग आपल्याला मिळणार आहे. सीओ असतील, अंबरनाथचे असतील, कमिशनर असतील, या सगळ्या लोकांना. आता प्रोजेक्ट सुरू होतो म्हणजे सॉलिड वेस्ट बोलता का काय? सॉलिड वेस्ट असा प्रोजेक्ट ठाण्यात राबवणार. हा ठाण्यामध्ये आता पण भंडारलीला आता सुरू केलं ना. आपण बघा, आपल्याकडे ठाण्यात जो नेहमी अडचण निर्माण झाली, एक म्हण आहे की माझ्या घरात सरस्वती जन्माला यायला पाहिजे, झाशीवाली नको, झाशीवाली दुसऱ्याच्या घरात यायला पाहिजे. असा प्रत्येक वेळी ठाण्यामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलंय की जिथे आपण कचऱ्याचा जो यार्ड पाहिजे की त्या ठिकाणी आपण कचरा जेव्हा गोळा, शेवटी कुठेतरी कचरा गोळा करावा लागतो. आणि ठाण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी, कोपरीला सुद्धा आपण पाहिलं असेल, कोपरीला प्रोजेक्ट सुरू होता पण स्थानिक नागरिकांनी विरोध केला, घोडबंदरला विरोध केला, मुंब्र्याला विरोध केला, प्रत्येक ठिकाणी विरोध झाला. आणि त्यामुळे आपण टायगरचा सुद्धा विषय किती विरोध झाला आपण सगळ्यांनी पाहिलं असेल. परंतु ही संपूर्ण लोकांची मानसिकता बदलायला सुद्धा उशीर झाला. आज पूर्वीची ठाण्याची कचऱ्याची परिस्थिती आणि आताची कचऱ्याची परिस्थिती बदललेली तुम्हाला दिसून येते. टायगर मध्ये थोड्याच दिवसात आपला प्रोजेक्ट सुरू होईल आणि टायगर मध्ये प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर भंडारलेचा सुद्धा आपण बंद करणार आहोत. एकाच ठिकाणी टायगरला सुरुवात, तुम्ही टायगरला कधीही जाऊन भेट द्या, तुम्हाला त्या ठिकाणी ज्या फास्ट काम सुरू आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. आता हे सुरुवात करतोय, हे चांगलं झालं, लगेचच आता त्याचं टेंडर ऑन आहे, वर्क ऑर्डर होईल. आता चांगली सुरुवात झाली की लगेच आता काय आहे, काहीचे टेंडर्स ऑन आहे, म्हणजे ज्या लोकांना आपण टेंडर दिले ते टेंडर मध्येच कॅन्सल नाही करू शकत. आता ज्या ठिकाणी टेंडर संपलेले आहेत त्या ठिकाणी आपण ही नवीन गोष्ट करतो. नाही म्हणजे त्याला आपण रिस्पॉन्सिबल, आणि आपले पैसे वाचतील, नगरपालिकेचे, महापालिकेचे, आपल्याला साफसफाई होईल. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण एकाच माणसाला जबाबदार धरू शकतो. आज 17 एजन्सी आहेत आपल्याकडे. Obviously, after completion of the project or during the project, there will be lot of opportunity for employment, the construction workers at the site say, and skilled labor. And after getting completion, as I said, we have been bringing in unification or standardization in this collection and transport. So lot of employment opportunity, and it will be a high class service provider, where today presently we don't have any gauging mechanism or monitoring mechanism in place, like a call center, live call center, where we see कि हमारी गाड़ी किधर गई है, रुकी है, चल रही है, कचरा बराबर पिकअप कर रही है. So during all this procedure, when this happens, we'll be getting drivers, we'll be getting this जो कचरा उठाएगा हर घर जाकर, उस लेवल पे हमें अपॉर्चुनिटी मिलेगी एम्प्लॉयमेंट की. फिर उसके बाद में जो कॉल सेंटर सेटअप होगा, वो कॉल सेंटर सेटअप होने के बाद बाबा कॉल सेंटर में जो लगने वाले लोग हैं, आज एग्जिस्टेंस में कॉल सेंटर है नहीं हमारे पास, तो एक नई सुविधा वो हम लोग यहाँ पर करने वाले हैं. तो एक अलग एक जॉब अपॉर्चुनिटी वहाँ पर क्रिएट होगी. तो अलग अलग लेवल पर जो है जॉब अपॉर्चुनिटीज लोगों को मिलेगी. मतलब आज अनस्किल्ड जहाँ पर सिर्फ काम कर रहे हैं, वहाँ पर स्किल्ड लेबर, स्किल्ड लोग जो है वो भी काम करेंगे. ठाण्यामध्ये आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्या प्रकारे कामं करतात आणि आम्ही सगळे ज्या प्रकारे कामं करतात, इलेक्शनच्या दृष्टिकोनातून कामं करत नाही, नाहीतर या शहरांची जी आहे ती इतकी प्रगती झाली नसती. जर इलेक्शन आलं आणि फक्त काम करत सुटलो आम्ही, तर इलेक्शनच्या दृष्टिकोनातून इलेक्शनची भीती वगैरे आम्हाला कोणाला नाहीये. काम जे आहे 24 तास जे आहे त्या ठिकाणी चालू असतं. शहर चांगलं झालं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही काम करत असतो. एकच मिनिट. आपण कोविड आणि या काळात सुद्धा आपण पाहिलेलं आहे, निवडणुका त्यावेळी नव्हत्या,
परंतु पूर्ण जिल्ह्यामध्ये ठाणा असेल आणि आताचा पालघर जिल्हा असेल, एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आणि त्याचबरोबर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे. निवडणुकापुरतं आपण काम करत नाही आणि काम हे कायम करायचं असतं. लोकांनी काय म्हणतायत बाबा निवडणुका आल्या म्हणून करतायत असा विषय नसतो. लोकांना कामाचं महत्व असतं आणि ते करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. मला वाटतं आता डिटेल एकदम सगळ्यांच्या शंकेचं निरासन झालेलं असेल तर सगळ्यांनी अल्कोहोलाचाही आनंद घ्यावा. जेवणाची वेळ झालेली आहे. तर सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की आज सगळे लोक या ठिकाणी आलात, त्यामध्ये सगळ्यांचंही खूप खूप धन्यवाद. आमच्या इन डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर आमच्या इन डिजिटल मराठीला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 95 030 711 61 96 571 66 910.